स्वामी समर्थांचे अनेक भक्त नकळत अशा 7 चुका करतात ज्यामुळे त्यांच्या मनातील शांती कमी होते। आज आपण त्या चुका आणि त्यावर उपाय जाणून घेणार आहोत। शेवटची चूक तर जवळपास प्रत्येक भक्त करतो। नमस्कार मित्रांनो, संस्कार विश्वमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत। आजचा विषय प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण रोज नामस्मरण करतो, मंदिरात जातो, आरती करतो, दानधर्म करतो, पण तरीही अनेक जण म्हणतात, मी इतकी भक्ती करतो तरी मनाला शांती का मिळत नाही? माझ्या आयुष्यातील अडचणी कमी का होत नाही? मित्रांनो, याचे उत्तर नेहमी बाहेर नसते। कधी कधी ते आपल्या वागण्यात लपलेले असते। आज आपण अशा 7 सवयी किंवा चुका पाहणार आहोत ज्या अनेक भक्त नकळत करतात। या आध्यात्मिक चिंतनासाठी आहेत, कोणालाही दोष देण्यासाठी नाही। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चूक क्रमांक 1, फक्त संकटातच देवाची आठवण काढणे। एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण स्वामी समर्थांचे नाव कधी घेतो? जेव्हा अडचण येते, जेव्हा पैसे अडकतात, जेव्हा तब्येत बिघडते, पण जेव्हा सर्व काही सुरळीत असते तेव्हा नामस्मरण तितक्याच मनापासून करतो का? अनेकदा उत्तर नाही असे असते। खरी भक्ती म्हणजे सुखातही स्मरण आणि दुःखातही स्मरण। छोटी कथा, एका भक्ताला नोकरी मिळत नव्हती। तो रोज मंदिरात जाऊन प्रार्थना करत असे। काही महिन्यांनी त्याला चांगली नोकरी मिळाली। हळूहळू मंदिरात जाणे कमी झाले, नामस्मरणही थांबले। काही वर्षांनी पुन्हा संकट आले, तेव्हा तो पुन्हा देवाकडे धावला। मित्रांनो, भक्ती ही गरजेनुसार बदलणारी गोष्ट नसून ती जीवनाचा भाग असावी। चूक क्रमांक 2, दुसऱ्यांची निंदा करणे। आपण स्वतःला धार्मिक समजतो, पण दिवसातून किती वेळा दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो? कोणाची टिंगल, कोणाची निंदा, कोणाचा मत्सर? ही सवय मनातील शांतता कमी करते। स्वामी समर्थांच्या शिकवणीत प्रत्येक गोष्ट दिसते। स्वतःला सुधारा, दुसऱ्यांचा न्याय करू नका। जर एखाद्यात दोष दिसला तर त्याची थट्टा करण्याऐवजी स्वतःच्या चुका पाहण्याची सवय लावा। चूक क्रमांक 3, अहंकार वाढू देणे। मित्रांनो, भक्ती वाढते, पण त्याचबरोबर अहंकारही वाढला तर ती खरी भक्ती राहत नाही। काही लोक म्हणतात, मी रोज माळ जपतो, मी दर महिन्याला अक्कलकोटला जातो, मी इतके दान करतो, पण जर या सर्व गोष्टी सांगताना मनात श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होत असेल तर आपण भक्तीपेक्षा अहंकार वाढवत आहोत। खरा भक्त स्वतःच्या भक्तीची जाहिरात करत नाही, तो शांतपणे, निःस्वार्थपणे आणि नम्रतेने सेवा करत राहतो। एक छोटी कथा, एका गावात 2 भक्त होते। एक जिथे जाई तिथे स्वतःच्या भक्तीचं कौतुक करत असे, दुसरा शांतपणे मंदिर साफ करत असे, कोणालाही सांगत नसे। लोकांना कोण मोठा भक्त वाटत होता? पहिला। पण मनाने मोठा कोण होता? दुसरा। मित्रांनो, स्वामी समर्थांना शब्दांपेक्षा मनाची नम्रता अधिक प्रिय असते। चूक क्रमांक 4, अधीर होणे। आज आपण लगेच परिणाम अपेक्षित करतो। आज प्रार्थना केली, उद्या समस्या संपली पाहिजे। आज नामस्मरण सुरू केलं आणि उद्या चमत्कार झाला पाहिजे। पण जीवन असे चालत नाही। एक बी पेरलं तर त्याला झाड होण्यासाठी वेळ लागतो, तसंच चांगल्या कर्मालाही वेळ लागतो। संयम हा भक्ताचा सर्वात मोठा गुण आहे। स्वामी समर्थांचा संदेश आहे, श्रद्धा ठेवा, पण धीरही ठेवा।
आज अनेक जण अर्ध्यावर भक्ती सोडतात, कारण त्यांना लगेच परिणाम दिसत नाही. पण ज्याने संयम ठेवला तोच शेवटी मनःशांती अनुभवतो. चूक क्रमांक 5, फक्त चमत्काराच्या अपेक्षेने भक्ती करणे. ही चूक आज सर्वात जास्त दिसते. काही लोक देवाकडे जातात फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. नोकरी मिळावी, पैसे मिळावेत, व्यवसाय वाढावा, हे सर्व मागण्यात चुकीचं काही नाही. पण जर भक्ती फक्त व्यवहार बनली तर तिचा खरा अर्थ हरवतो. स्वामी समर्थांची शिकवण सांगते, भक्ती म्हणजे स्वतःमध्ये चांगला बदल घडवणे, सत्य बोलणे, दुसऱ्याला मदत करणे, राग कमी करणे, लोभ सोडणे. जर भक्तीमुळे आपल्या स्वभावात बदलच झाला नाही तर आपण फक्त पूजा केली, भक्ती नाही. म्हणून स्वामी समर्थांकडे चमत्कार मागण्यापेक्षा चांगले विचार, योग्य निर्णय आणि योग्य कर्म करण्याची शक्ती मागा. तोच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. चूक क्रमांक 6, दुसऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष करणे. मित्रांनो, भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे नाही. खरी भक्ती म्हणजे एखाद्या दुःखी माणसाला धीर देणे, भुकेल्याला अन्न देणे, गरजूला मदतीचा हात देणे. अनेक जण रोज पूजा करतात पण घरातील आईवडिलांशी कठोर बोलतात, शेजाऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष करतात. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या शिकवणीचा खरा अर्थ असा आहे की जिथे करुणा आहे तिथेच खरी भक्ती आहे. एक छोटी कथा. एक भक्त रोज मंदिरात मोठा नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस मंदिराबाहेर एक वृद्ध माणूस भुकेला बसला होता. भक्त त्याच्याकडे पाहताच मंदिरात गेला. मंदिरातील पुजाऱ्याने त्याला शांतपणे सांगितले, देवाला अर्पण करण्यापूर्वी देवाच्या लेकराची भूक भागव. त्या दिवसापासून त्या भक्ताचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मित्रांनो, देव प्रत्येक जीवामध्ये आहे. ही भावना जपली तर भक्ती अधिक अर्थपूर्ण होते. चूक क्रमांक 7, श्रद्धेपेक्षा भीतीला महत्त्व देणे. आज अनेक लोक देवाची भक्ती प्रेमाने नाही तर भीतीने करतात. हे नाही केलं तर वाईट होईल, तो उपाय केला नाही तर संकट येईल. मित्रांनो, स्वामी समर्थांचा संदेश भीतीचा नव्हे तर धैर्याचा आहे. त्यांचे प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचा आधार आहे. भक्ती म्हणजे विश्वास, आत्मविश्वास, धैर्य आणि योग्य कर्म. म्हणून भीती सोडा, श्रद्धा वाढवा. आजच्या 7 चुका एकदा पुन्हा आठवूया. फक्त संकटात देवाचे स्मरण करणे, दुसऱ्यांची निंदा करणे, अहंकार वाढू देणे, अधीर होणे, फक्त चमत्काराच्या अपेक्षेने भक्ती करणे, दुसऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष करणे, श्रद्धेपेक्षा भीतीला महत्त्व देणे. अंतिम संदेश. मित्रांनो, आज आपण ज्या 7 चुका पाहिल्या त्या इतरांच्या नाहीत तर आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करण्यासाठी आहे. स्वामी समर्थांनी भक्तांना कधीही अंधश्रद्धा शिकवली नाही. त्यांनी शिकवलं, चांगलं कर्म करा, सत्य बोला, नम्र राहा, दुसऱ्याला मदत करा, मन शांत ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत श्रद्धा सोडू नका. जर या 7 पैकी एक जरी चूक आपण कमी करू शकलो तर तोच या व्हिडिओचा खरा लाभ असेल.